नमस्कार, मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्याम कला पंधरवाडा. शिवाजी विद्यालय रोहिणा येथे श्यामलाल विज्ञान कला व क्रीडा अकॅडमीतर्फे आयोजित श्याम कला पंधरवाडाची सुरुवात करण्यात आली. श्यामलाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुपोषपाणी आर्य यांच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी दिनांक 9 ते 14 डिसेंबर 2024 कला पंधरवाडा आयोजित केला आहे. त्याची सुरुवात शिवाजी विद्यालय रोहिणा या विद्यालयातील पालक सौ मेघाताई फुलारी यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली. या काळात विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन, कथावाचन, चित्रकला, अभिनय, फॅन्सी ड्रेस, विज्ञान प्रदर्शन, गणित गमती व विनोद अशा अनेक कला प्रकारातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आनंददायी पंधरवडा सादर करण्यात येणार आहे. संस्था अध्यक्ष यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवनवीन संधी व पूर्ण विद्यार्थी विकासासाठी हा शैक्षणिक उपक्रम राबवावा आणि उत्तम सुजाण नागरिक निर्माण करावेत असा आशावाद अध्यक्षांनी व्यक्त केला. या विद्यार्थ्यांसाठी संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व सरपंच, पोलीस पाटील, समस्त ग्रामस्थांनी या विद्यार्थी विकासाचा शालेय कामास शुभेच्छा दिल्या. शिवाजी महाविद्यालयाची कुमारी तेलंगे पल्लवी राजकुमार हिची विद्यापीठ योगा संघात निवड. कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी किट, भुवनेश्वर, ओडिसा येथे आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगासन महिला स्पर्धेसाठी येथील शिवाजी विद्यालय उदगीरच्या कुमारी तेलंगे पल्लवी राजकुमार M.Com द्वितीय वर्ष हिची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या योगासन संघात उत्कृष्ट कौशल्याच्या आधारावर संघात निवड झाली. खेळाडूच्या या यशाबद्दल खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहित करणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पांडुरंग शिंदे, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील व इतर कार्यकारिणी सदस्य, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर R.M. मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक G. सूर्यवंशी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. खेळाडूला क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक नेहाल अहमद, प्राध्यापक गजानन माने यांनी तंत्रशुद्ध पद्धतीचे मार्गदर्शन केले. लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईद्वारा संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर प्रमुख वक्ते म्हणून माधव केंद्रे, सौ सुजाता दीपरत्न, शेल्लाळकर माता, पालक सौ प्रियंका बसवराज बुक्का व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते. प्रमुख अतिथी व व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून अहिल्यादेवी होळकर व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. चाकूर अर्बन बँकेच्या उदगीर शाखेत बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन चाकूर अर्बन बँकेच्या उदगीर शाखेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष वाघमारेताई, राधाकृष्ण शाळेच्या शिक्षिका शिंदे सुनीता, जीवन विकास शाळेच्या शिक्षिका कांबळे कविता, पत्रकार श्रीधर सावळे, चाकूर अर्बनचे सभासद गायकवाड वैभव, थोरे अविनाश, शिंदे उर्मिला आणि चाकूर अर्बनचे शाखा अधिकारी आलट कृष्णा व कर्मचारी अविनाश सुरनर, भिष्टी नवाज, पत्की सौरभ, भाटसिंगे हिना, गायकवाड बाळू इत्यादी उपस्थित होते.
उदगीर शहरातील नवी आबादी परिसरात एका घरातून कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा भरला जात असताना पोलिसांनी पकडला. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने ही कार्यवाही केली. सिद्धेश्वर उर्फ पंतू भालके यांच्या घरी असलेला गुटखा कारमध्ये भरून विक्रीसाठी पाठवला जाणार होता. त्याच दरम्यान पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले यांनी आपल्या पथकासह धाड टाकून 6,25,365 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.